अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याची उपकार स्तुती करत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. शालोम प्रियजन हो, अनुग्रह फाउंडेशनच्या या रविवारच्या ऑनलाईन उपासनेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रभूने आपल्याला ही संधी दिलेली आहे अशा रीतीने एकत्र येण्याची आणि त्याची स्तुती करण्याची, आराधना करण्याची, त्याचं वचन ऐकण्याची आणि त्याचा संदेश ऐकण्याची. या संधीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊया, कारण अनेकांना ही संधी मिळत नाही. प्रियजन हो, आपल्याला ही संधी मिळाली आहे. त्याचा आशीर्वाद आहे. आपण त्याची प्रार्थना करू, त्याची स्तुती करू. प्रभू, आम्ही खरोखरच मनापासून तुझी स्तुती करतो. सर्व मान, महिमा, गौरव तुला देतो. तू किती चांगला आहेस याचा अनुभव आम्ही घेत आहोत. प्रभू, तू प्रेमळ आहेस, आमच्यावर कृपा करणारा देव आहेस आणि ह्याबद्दल आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. आम्हाला आज ही संधी दिलेली आहेस तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची, तुझी उपासना करण्याची. याबद्दल आम्ही खरोखरच तुझे आभार मानतो. आणि प्रभू देवा, या कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही तुझी उपकार स्तुती करावी, तुझी स्तवनं गावीत, तुला सर्व मान, महिमा, गौरव द्यावा, तुझं नाव उंचवावं, तुझं वचन वाचावं, तुझ्या वचनातून तुझी वाणी ऐकावी. यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ही वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहोत. हे आम्ही आमच्या प्रयत्नांनी करणार नाही, तर तुझ्या आशीर्वादाने करणार आहोत. आणि आम्ही तुला हीच प्रार्थना करतो की तू आमचं पुढारीपण कर, आमचं नेतृत्व कर आणि ही वेळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. तू आम्हाला आशीर्वाद देण्यास उत्सुक आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या सानिध्यामध्ये यावेळेस येतो आणि स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. इथून पुढे तू आम्हाला चालव. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूची उपकारस्तुती करणं हा किती मोठा आशीर्वाद आहे. चला आपण आज त्याची स्तुती करूया काही गाणी गाऊन. आणि ही गाणी गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करत आहे प्रीती निकाळजे. तिच्या सुंदर गाण्यांनी नेतृत्व करून ती प्रभूची गीतं गाण्यामध्ये आपलं सहाय्य करते. चला आपण तिच्याबरोबर गाणी गाऊया. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला सर्व मान, महिमा आणि गौरव. आणि ही वेळ परमेश्वराने आपल्याला स्तुती आणि आराधनेसाठी दिलेली आहे, त्याच्यासाठी त्याला धन्यवाद. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला हे म्हणतं, यशाया 12 आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये आपल्याला हे सांगतं की पहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि तो माझे गीत आहे. हालेलुया, परमेश्वर आपलं बल आहे. आपल्या उतार चढावामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपल्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर आपलं सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया, थँक यू जीसस. वर्शिप युअर नेम ओ लॉर्ड. उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस दर में
तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्व बल है प्रभु. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, कारण आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने त्याचं महान बलिदान देऊन आपल्यासाठी तारण आणि मोकळीकताही दिलेली आहे, आणि म्हणून परमेश्वर आपल्यासाठी आपली आशा आहे. आमेन. How great the chasm that lay between us, how high the mountain I could not climb. In desperation, I turned to heaven and spoke your name into the night. Then through the darkness, your loving kindness tore through the shadows of my soul. The work is finished, the end is written. Jesus Christ, my living hope. Who could imagine how great a mercy? What heart could fathom such boundless grace? The God of ages stepped down from glory to wear my sin and bear my shame. The cross has spoken, I am forgiven. The King of Kings calls me his own. Beautiful Savior, I'm yours forever. Jesus Christ, my living hope. Hallelujah, praise the one who set me free. Hallelujah, death has lost its grip on me. You have broken every chain. There's salvation in your name. Jesus Christ, my living
प्रीती, ह्या सुंदर गाण्यांबद्दल तुझे मनापासून आभार. प्रभूच्या सानिध्याचा अनुभव या गीतांमधून आम्हाला आला. आम्हाला प्रभूची उपकार स्तुती करता आली आणि ह्यामध्ये तू आमचं सहाय्य केलंस. तुझे मनापासून आभार. आता वेळ झाली आहे देवाचं वचन वाचण्याची. आणि आज देवाचं वचन आपल्यासाठी वाचत आहेत पुण्याहून मिसेस शैलजा घाटगे. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 19 ते 26 वचने आपण वाचूया. आपणाला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. आता तर नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे, म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, सुंदर रीतीने तुम्ही हे वचन वाचलत, स्पष्टपणे वाचलत आणि देवाचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारी पण केलं. तुमचे मनापासून आभार. यावेळेस आपण एक विशेष गीत ऐकणार आहोत. हे विशेष गीत पास्टर मोझेस वाघमारे यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनीच त्याची रचना केलेली आहे. इनॉक डॅनियल यांनी या गाण्याचं म्युझिक तयार केलेलं आहे. फार सुंदर गाणं आहे आणि या गाण्याचं वैशिष्ट्य असं, या गाण्यामुळे अनेकांना आशीर्वाद मिळाला असा की हे गाणं पुण्याच्या डॉन बॉस्को स्कूलमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी वापरलं जायचं. जेव्हा हे गीत प्रसारित झालं त्यानंतर जवळजवळ 2-3 वर्ष सलग सकाळच्या उपासनेमध्ये शाळेमध्ये हे गाणं वापरलं जायचं आणि सर्व विद्यार्थी ही प्रार्थना म्हणायचे. चला आपण ही प्रार्थना करूया. प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना. घुटनों पर अपने आओ, उठाओ
उठाओ, हाथों को अपने उठाओ। यीशु देखो, यीशु प्रार्थना को सुनने आया, शांति जीवन आशीष देने आया। प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना। प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना। प्रार्थना हर पल हर दिन सुगंध धूप चढ़ाना, प्रार्थना को सुनकर संतुष्ट यीशु होगा, अपने दिल से स्वर्गीय आशीष देगा। प्रार्थना प्रार्थना मिलकर करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना। करे हम प्रार्थना, आत्मा से भरकर सिर को झुकाकर यीशु की आराधना। यीशु की आराधना, यीशु की आराधना। प्रियजन हो, तुम्हाला या गीतामधून आशीर्वाद मिळाला आहे ही खात्री आहे. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची, आणि देवाचा संदेश आज आपल्यापर्यंत आणत आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, परंतु मला सध्या बरं नाही आहे. गेले 3 दिवस मला सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. मी गोळ्या घेत आहे, औषधं घेत आहे आणि पुष्कळ बरं वाटत आहे. आपण अनेक जण प्रार्थना करत आहात. तुमच्या प्रार्थनांबद्दल मी मनापासून तुमचे उपकार मानतो. आणि माझ्या कामामध्ये, माझ्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये काही फरक पडला नाही. जरी मला बरं नाही तरी सुद्धा माझ्या रोजची कामं, रोज मी चर्च ऑफिसमध्ये 10 ते 1 बसतो आणि इतर जी कामं आहेत ती मी चालू ठेवली आहेत. फक्त यावेळेस रेकॉर्डिंगला मला उशीर झाला आणि तुम्हाला कदाचित बॅकग्राऊंडमध्ये फटाक्यांचा आवाज येईल. दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्या आजूबाजूला फटाके फुटत आहेत आणि त्या बॅकग्राऊंड म्युझिकवर मी आज रेकॉर्डिंग करत आहे. जे गाणं मी आज गात आहे ते फार सुंदर गाणं आहे. उपासना संगीतामध्ये 159 आणि भक्तिगीत संग्रहामध्ये 79 नंबरचं गाणं आहे, दिव्य आत्मा वाटाडा.
माझा विश्वास आहे की तुम्हा सर्वांना हे माहितीचं आहे, परिचयाचं आहे आणि तुम्ही सर्व माझ्याबरोबर हे गाल. चला आपण गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावया, यात्रेकरी भक्तांसी दुरानात पाळीसी, कष्टी वाणी ऐकती फार गोड लागती, म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे, प्रिय सख्या तू दया नित्य करीसी सांभाळ, कधी घोर पडतो अंधारात चालतो, वादळेही सुटती धैर्य आशा खुंटती, म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे, मृत्यू नदी पोहता तुला अनुसरता, भवरान सोडणार तै आकाशी चढणार, तोवरी ही प्रार्थना तूच करी करुणा, म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया, प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू मला दिलास, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी सुंदर संधी तू आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आज आम्ही अत्यंत अल्पसं दान तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे दान तू आशीर्वादित कर. तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या कार्यासाठी या दानाचा उपयोग होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. प्रभू, आम्हा प्रत्येकांचा स्वीकार कर आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी होऊ दे. आजची भक्ती, आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. पवित्र आत्म्यात तू ये आणि आम्हाला शिकव, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी प्रार्थना करतो म्हणतो, ऐक. आमेन. मी आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिप ग्रुपमध्ये मला बरं नाही ही बातमी 2-3 दिवस टाकत आहे आणि अनेक जण प्रार्थना करत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मला मेसेजेस पाठवले आणि तुम्ही प्रार्थना करत आहात हे सांगितलं, खूप बरं वाटलं. परंतु एका गोष्टीचा मला अतिशय आनंद झाला आणि कौतुक वाटलं. आमचा भाऊ ईश्वर, त्याने मला फोन केला, अंकल मी येऊ का, कॅन आय कम अँड हेल्प यू. तुम्हाला डॉक्टरकडे जायचं असेल, तुम्हाला काही पण मदत लागत असेल. आणि तो कुठे राहतो, वाघोलीला, इथून जवळजवळ 15-20 किलोमीटर लांब. परंतु त्यानं आज मला फोन केला आणि मला सांगितलं, अंकल इफ यू नीड एनिथिंग प्लीज टेल मी. मला खूप आनंद वाटला आणि मला असं वाटतं ही खरी ख्रिस्ती सहभागिता आहे की जिथे आम्ही एकमेकांची काळजी घेतो. कधीकधी आमचे शेजारी, आमचे प्रियजनसुद्धा आम्हाला मदत करू शकत नाहीत, परंतु ख्रिस्तामधील जे आमचे प्रियजन आहेत, ख्रिस्तामधील जी आमची सहभागिता आहे, त्यामध्ये आम्हाला फार मोठा आधार आहे, धीर आहे, उत्तेजन आहे. आणि म्हणून मी या आपल्या फेलोशिपबद्दल मनापासून प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. या दिवाळीच्या दिवसामध्ये अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देतात. मलासुद्धा अनेकांनी शुभेच्छा दिल्या आणि काही माझे हिंदू मित्र आहेत, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. काही ग्रुप्समध्ये मी आहे ज्या ठिकाणी बहुसंख्य इतर धर्मीय आहेत आणि त्यांच्यासाठी मी जी शुभेच्छा व्यक्त केली ती ही आहे
या दीपोत्सवाच्या दिवसामध्ये देवाचा प्रकाश, देवाची शांती, देवाचा आनंद तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या घरामध्ये वास करो. परमेश्वराचं सानिध्य तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला रोज अनुभवास येवो, अशा प्रकारची शुभेच्छा आणि प्रार्थना मी माझ्या सर्व इतर धर्मीय भावांसाठी, बहिणीसाठी व्यक्त केली. कदाचित आपण एकमेकांना हॅपी दिवाळी म्हणू आणि आपण त्या ठिकाणी असं वाटतं की आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या, परंतु अंतःकरणापासून जी शुभेच्छा आहे ती ही आहे की त्यांच्या जीवनामध्ये देवाचा आनंद, देवाची शांती, देवाचं सर्व सुख त्यांना प्राप्त व्हावं. बरोबर. तर या दिवसामध्ये आपण या संधीचा फायदा घेऊया आणि आपल्या इतर धर्मीय बंधूंना, बहिणींना अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊया की खरोखर त्यांचं जीवन हे आशीर्वादित व्हावं. आजच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला, विशेषतः सिस्टर शैलजा घाटगे यांनी मराठीमध्ये शास्त्र वाचन केलं, ब्रदर बेंजामिन पीटर नागपूरहून त्यांनी इंग्रजीमध्ये शास्त्र वाचन केलं आणि अगदी लास्ट मिनिटला मी त्यांना सांगितलं, परंतु त्यांनी ताबडतोब मला उत्तम प्रतिसाद दिला. त्यांचे मनापासून आभार. त्याचप्रकारे मी विनंती केली प्रीती निकाळजे हिला आणि त्यांनीसुद्धा अगदी लगेच मला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यांनी आपली गीतं पाठवली. त्याबद्दल त्यांचा आभार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्यापैकी अनेकांनी गीतं पाठवावीत, भाग घ्यावा वाचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, ही माझी विनंती आहे. तर आपण आपल्या वचनामध्ये जाऊया आणि मागच्या वेळेस जो शास्त्रभाग वाचण्यात आला होता त्यातील 2 वचनं राहिली होती ती मी घेणार आहे. मग नंतर त्याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे 21 ते 26 ही वचनं त्याकडे आपण पाहणार आहोत. रोम 3:10 पाऊल म्हणतो की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. आणि मग हे अनितिमान जे आयुष्य आहे, जीवन आहे, ते कसं असतं, त्याचे भयंकर परिणाम मानवाच्या जीवनामध्ये काय होतात त्याचं वर्णन तो करतो. 19व्या वचनामध्ये पाऊल लिहितो, आपणाला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. नियमशास्त्रामधून देवाचं नीतिमत्व आम्हाला प्रगट होतं. देव हा नीतिमान आहे, देव हा पवित्र आहे आणि त्या पवित्र देवासमोर जर आम्ही यायचं तर आम्ही किती अनितिमान आहोत, आम्ही कसे पापी आहोत हे आम्हाला जाहीर होत असतं. आणि म्हणून जे शास्त्राधीन आहेत त्या लोकांसाठी नियमशास्त्र या गोष्टी प्रगट करतं. काय प्रगट करतं की प्रत्येक तोंड बंद व्हावं आणि अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे. यहुदी लोकांचा असा समज होता की आमच्याजवळ नियमशास्त्र आहे त्यामुळे आम्ही देवासमोर नीतिमान ठरतो. नियमशास्त्र आहे म्हणून तुम्ही नीतिमान ठरत नाही. नियमशास्त्र उलट हे जाहीर करतं की तुम्ही अनितिमान आहात आणि तुम्ही शिक्षेला पात्र आहात, हे नियमशास्त्र जाहीर करतं. हा फरक पाऊल यहुदी लोकांना प्रगट करतो. आज कदाचित ख्रिस्ती म्हणून लोकांचा असाच समज आहे का, माझ्याजवळ पवित्र शास्त्र आहे म्हणून आपोआप माझं तारण होतं, मी ख्रिस्ती घरामध्ये जन्मलो आहे म्हणून मी स्वर्गात जाईल, किंवा मी चर्चला जातो म्हणून मी स्वर्गात जाईल, मी दान देतो म्हणून मी स्वर्गात जाईल. नाही, देवाचं पवित्र वचन आम्हाला हे जाहीर करतं की देवासमोर येण्याची आमची कोणाचीच पात्रता नाही. देव हे जाहीर करतो की आम्ही सर्व पापी आहोत. आणि विशेषतः नव्या करारामध्ये हा विचार पुन्हा पुन्हा येतो की आम्ही पापी आहोत आणि आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे आणि ते तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त होऊ शकतं. ही सुवार्ता आम्हाला नव्या करारामध्ये पुन्हा पुन्हा पाहायला मिळते, ऐकायला मिळते. 20 वचन, म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. यहुदी लोकांचा समज हा होता की नियमशास्त्रामुळे आम्ही नीतिमान ठरतो, पण पाऊल म्हटला नाही, नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही. कर्मकांडामुळे आम्ही नीतिमान ठरू शकत नाही. आमच्या अंतःकरणामध्ये जर बदल झाला, आमचं अंतःकरण जर बदललं तर आम्ही देवासमोर उभं राहण्यासाठी योग्य ठरतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व जेव्हा आम्ही धारण करतो
त्यावेळेस आम्ही नीतिमान ठरतो, आम्ही स्वतःच्या कर्मांनी नाही. आणि म्हणून जर आपला हा समज असेल, गैरसमज असेल की मी चांगली कामं केली, मी जर दान दिलं, मी जर चर्चला नियमित राहिलो, मी हे केलं, मी ते केलं, त्याच्यामुळे देव माझ्यावर प्रसन्न होईल, ही जी कल्पना आपल्याला सहसा या देशामध्ये पाहायला मिळते की आपण काही केल्यानं देव प्रसन्न होतो, तो विचार आपण दूर करायला पाहिजे. कारण आम्ही किती चांगलं केलं तरीसुद्धा ते कमीच आहे. देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आम्ही आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं केलं तरीसुद्धा आम्हाला ते मिळू शकत नाही. आणि म्हणून करिंथीयांस पत्रात लिहिताना पाऊल म्हणतो की माझं शरीर जरी मी जाळण्यासाठी दिलं आणि जर माझ्यामध्ये प्रीती नाही तर काहीच अर्थ नाही, काहीच उपयोग नाही. प्रीती कशी श्रेष्ठ आहे, आणि ही प्रीती काय? देवाची प्रीती. ही सर्वसाधारण प्रीती नाही, देवाची प्रीती. देवाच्या प्रीतीमुळं देव आम्हाला वाचवतो, देव आमचं तारण करतो, तो आम्हाला नीतिमान बनवतो. ही सुवार्थ आहे. आणि मग नीतिमत्वाविषयी बोलत असताना पुढे पाऊल म्हणतो 21 वचन, आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टांची साक्ष आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर अनेकदा आरोप झाला की तो नियमशास्त्र तोडतो, नियमशास्त्र मोडतो, नियमशास्त्राचं पालन करत नाही. परंतु पुन्हा आणि पुन्हा प्रभू येशूने हे सांगितलं, संदेष्टे पहा, तुमचे शास्त्र ग्रंथ पहा, ते माझ्याविषयी साक्ष देतात. मोशेचा ग्रंथ, संदेष्टांचे ग्रंथ हे माझ्याविषयी सांगतात. आणि हे सत्य यहुद्यांना समजलं नाही आणि त्यामुळेच त्यांनी येशूला वधस्तंभावर खेळलं. जुना करार नियमशास्त्र येशूला प्रगट करतो. येशू कोण आहे, येशूचं कार्य काय आहे हे आम्हाला सांगतो. 22 वचन, हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. नीतिमत्वासंबंधी बोलत असताना पाऊल पुढे हे सांगतो की हे जे देवाचं नीतिमत्व आहे ते येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. जो विश्वास ठेवतो तो कोणत्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही प्रांताचा, कोणी असू द्या, येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आम्हाला देवाचे नीतिमत्व प्राप्त होते. पहा, आम्ही स्वतःच्या कर्माने नाही मिळू शकत, स्वतःच्या प्रयत्नाने आम्हाला मिळवता येत नाही, परंतु देव आम्हाला ते दान देतो. येशूवर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, आणि तो विश्वाससुद्धा देवाचं दानच आहे, देवाच्या कृपेमुळेच आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखू शकतो. कारण येशूविषयी जाणणारे पुष्कळ आहेत, येशू ख्रिस्ताविषयी माहिती असणारे पुष्कळ या जगामध्ये आहेत, परंतु येशूची आणि त्यांची भेट नाही झाली अद्याप. येशूला त्यांनी वैयक्तिक तारणार आणि प्रभू म्हणून अद्याप ओळखलेलं नाही. आणि हे देवाचं दान आहे. आमचं तारण हे सुद्धा देवाचं दान आहे. आम्ही विश्वास ठेवतो हे सुद्धा देवाचं दान आहे. फक्त आम्हाला त्याचा स्वीकार करायला पाहिजे. देवानं तर दान दिलेलं आहे, फक्त आम्ही त्याचा स्वीकार करणं हे आवश्यक आहे. आणि त्यामध्ये भेदभाव नाही. पाऊल यहुदी आणि यहुदीतर लोकांशी बोलत असताना, यहुदी आणि परराष्ट्रीय लोकांशी बोलत असताना हे पुन्हा पुन्हा सांगतो की देव पक्षपात करत नाही, देवाकडे भेदभाव नाही. तुम्ही यहुदी आहात, देवाचे लोक आहात म्हणून तुम्ही स्वतःला जर विशेष समजत असाल तर तसं काही गरज नाही त्याची समजायची. तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्हाला असं वाटतं की मला देव आशीर्वाद देतो, अजिबात नाही. देव आपला प्रकाश सर्वांवर पाडतो, देव आपला पाऊस सर्व ठिकाणी पाठवतो, तो सर्वांवर सारखंच प्रेम करतो. देव कधीही भेदभाव करत नाही, देव कधीही पक्षपात करत नाही. देवाची प्रीती सर्वव्यापी आहे, त्याच्या प्रीतीपासून कोणीच सुटू शकत नाही. आम्ही कोणत्या धर्माचे आहोत, जातीचे आहोत, पंथाचे आहोत, राज्याचे आहोत, आम्ही काही असो, देवाच्या प्रीतीपासून आम्ही कोणीच सुटू शकत नाही. देव आमच्या सर्वांवर सारखीच प्रीती करतो आणि त्याची इच्छा आहे की आम्ही ती प्रीती ओळखावी, आम्ही त्याला प्रतिसाद द्यावा, आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यावं, त्याला स्वीकारावं, ही देवाची इच्छा आहे. कारण देवाचं नीतिमत्व सर्वांसाठी. हा सुंदर विचार पाऊल या ठिकाणी सांगतो. रोम 3:23 ते वचन जणू काय एखाद्या बॉम्ब गोळ्यासारखं मोठा बॉम्ब टाकल्यासारखं. काय सांगतंय वचन? कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. मी SP कॉलेजमध्ये शिकत असताना मेथोडिस्ट चर्चचा मेंबर होतो. माझे वडील मेथोडिस्ट चर्चचे पालक होते आणि मला स्वतःविषयी हा गैरसमज होता की त्यामुळे मी ख्रिस्ती आहे, त्यामुळं मी देवाचं मूल ऑटोमॅटिकली झालो. परंतु नाही, मी एका EUच्या कॅम्पला गेलो, USIच्या कॅम्पला नसरापूर या ठिकाणी.
आणि या वक्त्यानं रोमकरास पत्रातूनच तो बोलत आणि तो म्हटलं की आपण पापी आहोत, तुम्ही पापी आहात, तुम्ही पश्चाताप करायला पाहिजे, तुम्ही येशूचा स्वीकार करायला पाहिजे. आणि माझे विचार मग सुरू झाले. आणि मग ईयूचे काही लीडर होते ते मला भेटले. ते म्हटलं काय आजच्या संदेशाविषयी काय वाटतं. पण माझा हा संघर्ष चालू होता. आणि मग रात्रभर मी त्याविषयी विचार केला. पहाटे सकाळी मी माझ्या रूममध्ये गुडघे टेकले आणि देवाजवळ कबूल केलं, देवा मी पापी आहे, मला तारणाची गरज आहे, माझ्या पापाला दया कर, मला क्षमा कर, तू माझा तारणारा आणि प्रभू हो. आणि देवानं माझा बचाव केला, माझं तारण केलं, माझं जीवन बदलून टाकलं. तर ती माझ्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात होती. कारण हे सत्य देवाने मला प्रगट केलं, सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे. आणि हे वचन मी नंतर पाठ केलं. अनेक ठिकाणी मी संदेश दिले, विशेषतः सुवार्ता प्रसारामध्ये मी काही वचनं जी पाठ केली होती त्यापैकी एक वचन आहे रोम 3:23. कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. ऑल हॅव सिन्ड अँड हॅव कम शॉर्ट ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. मानव प्रयत्न करत आहे, परंतु त्या प्रयत्नामध्ये तो पुणे पडतो, तो कमी पडतो. आपल्याला माहिती आहे ऑलिम्पिकसाठी एक पात्रता फेरी असते. ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यावा यासाठी एक स्टँडर्ड असतं. ते स्टँडर्ड जर तुम्हाला प्राप्त करता आलं नाही तर तुम्हाला ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये भाग घेता येत नाही. यू आर डिस्क्वालिफाईड. त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर बक्षीस मिळवायचं असेल, तुम्हाला जर पहिले 2-3 नंबर मिळवायचे असेल तर त्यासाठी सुद्धा जी पात्रता आहे ती तुम्हाला मिळवावं लागतं. कल्पना करा की जो उंच उडीमध्ये भाग घेतो तो जो बार आहे त्याच्यापर्यंत जर पोहोचला नाही तर तो अपयशी ठरतो, तो अपात्र ठरतो. आणि देव आम्हाला सांगतो की आम्ही सर्व अपात्र ठरतो. आम्ही कोणत्याही धर्माचे असू, आम्ही कुठल्याही घरामध्ये आमचा जन्म झाला असेल, देवाचं वचन हे सांगतं की आम्ही देवाच्या गौरवाला कमी पडलो. देवाच्या समोर येण्यासाठी आमची पात्रता नाही, आम्ही अपात्र ठरलो आहोत. वी आर ऑल डिस्क्वालिफाईड. आणि म्हणून आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. आम्ही पाप केलं आहे आणि त्या पापामुळं आम्ही देवाच्या गौरवाला अंतरलो. आणि आम्ही काहीतरी केलं म्हणून आम्ही तसं झालो नाही, परंतु आमचा जन्मच पापामध्ये आहे. आणि म्हणून जन्मतःच आपण पापामध्ये असल्यामुळं आम्ही किती प्रयत्न केला तरीसुद्धा देवाची जी पात्रतेची पातळी आहे तोपर्यंत आम्ही अजिबात पोहोचू शकत नाही. आम्ही जगातील सर्व मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्हाला देवाजवळ जाता येत नाही. कारण देव हा पवित्र आहे आणि आम्ही अपवित्र आहोत, आम्ही पापी आहोत. हे सत्य देव आम्हाला प्रगट करतो. आणि हे वचन लिहून ठेवा, हे वचन आपल्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवा. सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे. आणि हे सत्य सर्वांसाठी आम्ही पाप केलं आहे आणि आम्ही देवाच्या गौरवाला अंतरले आहोत. आणि म्हणून आज या ऐकणाऱ्यांपैकी जर आपण कोणी आहात, तुम्हाला जर याची जाणीव झाली नसेल, तुम्हाला जर खात्री पटली नसेल तर मला तुम्हाला अत्यंत प्रेमाने सांगू द्या की आपण पाप केलं आहे आणि आपण देवाच्या गौरवाला अंतरले आहोत आणि आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. आज तुम्ही तारणाऱ्याकडे वळा, प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळा, प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि तुमचं देव तारण करून तुमचं जीवन बदलून टाकेल. आणि हा अनुभव या जगातील कुठल्याही प्रयत्नांनी मिळणार नाही. तुम्ही जगातील सर्व संपत्ती जरी वापरली तरीसुद्धा तारणाचा अनुभव विकत घेता येत नाही. दिस इज अ गिफ्ट ऑफ गॉड, यू मस्ट रिसीव इट. हे देवाचं दान आहे, ते केवळ आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि देवाची इच्छा आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव तुम्हाला यावा. देवाचं हे दान तुम्हाला प्रत्येकाला मिळावं ही देवाची इच्छा आहे. तुम्ही स्वीकारणार देवाचं हे दान? पौल पुढे त्याचं स्पष्टीकरण करतो. 24वा वचन, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. नीतिमत्व आम्हाला विकत घेता येत नाही, आम्ही विनामूल्य नीतिमान ठरतो. पहा, आमच्या नीतिमत्वासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने फार मोठी किंमत भरून दिली. आपल्या प्राणाच्याद्वारे, आपल्या शरीराच्याद्वारे त्याने ही किंमत भरून दिलेली आहे. परंतु आमच्यासाठी हे विनामूल्य आहे. तारण फुकट आहे. तारणासाठी आम्हाला काही किंमत द्यावं लागत नाही. आम्ही जास्त दानावर पण टाकलं म्हणजे आमचं तारण होतं? अजिबात नाही. आम्ही जास्त चांगली कृत्य केली तर ते आमच्यावर संतुष्ट होईल आणि आम्हाला तारण देईल, अशी अजिबात गोष्ट नाही. देवाच्या कृपेने
ख्रिस्त येशूने खंडणी भरून, येशू ख्रिस्तानं खंडणी भरून दिली. त्यामुळे आम्हाला विनामूल्य नीतिमत्व मिळतं. आम्ही नीतिमान ठरतो कारण प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपल्या रक्ताच्या द्वारे आमच्यासाठी खंडणी भरून दिलेली आहे. पहा, आम्ही पापाचे गुलाम होतो. पापामध्ये आमचा नाश होणार होता, परंतु देवानं आमच्यावर दया केली, कृपा केली आणि त्याच्या कृपेमुळं प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे मिळणारी जी मुक्तता आहे, जे तारण आहे, ते आम्हाला विनामूल्य प्राप्त होतं आणि आम्ही नीतिमान ठरतो. हा किती मोठा आनंद, किती मोठा आशीर्वाद देवाने तुम्हाला आणि मला दिला. याचा अनुभव आपण घेतला आहे का? 25 वचन, त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने प्रायश्चित होण्यास देवाने त्याला ठेवलं. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा बलिदान झाला आणि त्याच्या बलिदानामुळं आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळते. देव आमच्यासाठी हे काम करतो की त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला पुढे केलं. आमच्या पापांची खंडणी, आमच्या पापांची शिक्षा म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं बलिदान केलं आणि त्या बलिदानामुळे आम्हाला मुक्ती, आम्हाला तारण प्राप्त होतं. यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. देवाने पुष्कळ सहनशीलता दाखवली. यहूद्यांच्या बाबतीमध्ये जर इतिहास आपण पाहिला तर देवानं पुन्हा आणि पुन्हा त्यांना क्षमा केली, परंतु त्यांनी उपेक्षा केली, देवाची उपेक्षा केली. पापाकडे त्यांनी सहजतेनं पाहिलं. त्यांना संपूर्ण जगाचा प्रकाश, संपूर्ण जगामध्ये साक्ष होण्यासाठी देवानं त्या राष्ट्राची निर्मिती केली, त्यांना निवडलं, परंतु त्यांनी देवाच्या कृपेची उपेक्षा केली आणि ते त्यांनी झिडकारलं आणि त्यामुळं देवानं आपलं नीतिमत्व सिद्ध केलं. देवानं आपलं नीतिमत्व प्रगट केलं, व्यक्त केलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे देव किती नीतिमान आहे हे त्यानं जगाला सिद्ध केलं, दाखवून दिलं, प्रगट केलं. आणि मग शेवटी 26 वचन, म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाने जे कार्य केलेलं आहे ना, त्याविषयी पाऊल या ठिकाणी सांगतो. तो काय सांगतो की देवानं आपलं नीतिमत्व अशा प्रकारे व्यक्त केलं की आपण नीतिमान आहोत आणि हे नीतिमत्व येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावं. देवाची अशी इच्छा आहे की आपलं नीतिमत्व प्रगट व्हावं आणि ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने प्रगट केलं आणि त्या नीतिमत्वासाठी त्यांनी मोठी किंमत भरून दिली. परंतु देवाची इच्छा आहे की ते नीतिमत्व आम्हा सर्वांना मिळावं. पहा, आम्हाला नीतिमान ठरवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर बलिदान द्यावं लागलं, आपला प्राण त्याला द्यावा लागला, आपलं रक्त त्याला सांडावं लागलं आणि त्याच्या बलिदानामुळं त्यानं पापाची जी खंडणी भरून दिली, पापाची जी शिक्षा तुम्हाला आणि मला व्हायला पाहिजे ती प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःवर घेतली आणि आम्ही जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस देवाचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त होतं. आमची पापांपासून सुटका होते, आम्ही नीतिमान म्हणून जगू शकतो. ज्यावेळेस देव आमच्याकडे पाहतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आम्हाला पाहतो आणि म्हणून त्याला केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व दिसतं. आमचं पाप त्याला दिसत नाही. आमचं पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली झाकलं जातं. त्या पापांची तो आम्हाला क्षमा करतो, तो आम्हाला शुद्ध करतो, तो आम्हाला निर्मळ करतो आणि देवासमोर येण्यासाठी तो आम्हाला प्राप्त करतो. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने आम्हाला किती आशीर्वाद दिला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळं आमच्या पापांची क्षमा झाली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानामुळं आम्हाला देवानं नीतिमान ठरवलेलं आहे. देवाचं नीतिमत्व त्याने आम्हाला दिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही त्यांचा अनुभव घेतला आहे का, हा प्रश्न आहे. देव करून आम्हा सर्वांचं सहाय्य करू आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या नीतिमत्वाचा अनुभव घेऊन त्याचं नीतिमत्व इतरांना प्रगट करण्यासाठी
देव तुमचा आणि माझा आम्हा सर्वांचा उपयोग करो. देव बाप तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला संधी दिलीस. याबद्दल आम्ही उपकार मानतो. प्रभू, आज आम्ही तुझ्या वचनामधून जे काही सत्य आम्हाला प्रगट झालेलं आहे त्या सत्यावर आम्ही विश्वास ठेवावा. त्या सत्यामध्ये आम्ही चालावं. पापक्षमेचा अनुभव आम्ही घ्यावा. तारणाचा अनुभव आम्हा प्रत्येकाला मिळावा. यासाठी प्रभू तू आमच्यावर दया कर. तुझे तारणाचं दान आम्हाला दिलेलं आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आमच्यापैकी प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर, ही प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला आत्तापर्यंत सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आरोग्य दिलंस. आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. जे आज आमच्यामध्ये दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, प्रभू त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे. त्यांची सर्व निराशा, दुःख तू निवारण कर. तुझ्या शांतीनं, तुझ्या प्रीतीनं, तुझ्या आनंदानं प्रत्येकाचं जीवन तू भरून टाक. आमच्या आजूबाजूला आमचे सर्व शेजारी, मित्रमंडळी हा जो दीपांचा उत्सव साजरा करत आहेत, प्रभू तुझा प्रकाश त्यांना मिळावा यासाठी तू त्यांच्यावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाच्याद्वारे आम्हाला जीवन प्राप्त होतं. हा अनुभव त्यांना मिळवते आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग ह्या प्रकाशाला जाहीर करण्यासाठी, या प्रकाशाचं प्रगटीकरण त्यांना व्हावं यासाठी आम्हाला प्रत्येकांच्या जीवनाचा उपयोग होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. प्रभू तू आम्हाला सांभाळ, आमची काळजी घे. ज्यांचे वाढदिवस आहेत, लग्नाचे वाढदिवस आहेत, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. त्या प्रत्येकांची तू काळजी घे. प्रत्येकांच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि त्यांचं जीवन तुझ्या सर्व उत्तम आशीर्वादाने तू भरून टाक, अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, हा येणारा आठवडा आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद कर. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी, तुझा प्रकाश इतरांना देण्यासाठी आम्हा प्रत्येकांना तुझी कृपा तू करो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षा नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आपणा सर्वांसह देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली आहे, ही आमची आशा आहे. आपले अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आणि आपल्याला जर यातून आशीर्वाद मिळाला आहे तर आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना या उपासनेची लिंक पाठवा, त्यांनाही आशीर्वाद मिळू द्या. आणि हो, एक सांगायचं राहिलंच, पुढील रविवार आपण बालदिन विशेष पाळणार आहोत आणि म्हणून आपल्या घरामधील जे लहान लेकरं आहेत त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स आम्हाला जरूर पाठवा. त्यांना देवाची वचनं म्हणायला सांगा, त्यांची गाणी गायला सांगा आणि कदाचित त्यांना प्रार्थना करायला आवडेल तर ती प्रार्थना करायला सांगा, पण निश्चित त्यांना सहभाग घ्यायला सांगा. तर आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.